माझ्यासोबत असं काय होईल असं मला वाटलंच नव्हतं. तर नमस्कार मंडळी, मी आहे तुमची स्वरा आणि मी निघाले होते कोल्हापूर येथे. तर रस्त्यात मी असं ताक पिला आणि मस्तपैकी झोपून गेले. नंतर जेव्हा मी कोल्हापूरला पोहोचले तेव्हा सर्वप्रथम मी घेतलं गणपती बाप्पाचं दर्शन. गणपती बाप्पाचं दर्शन घेणं मस्ट आहे. तर हे दर्शन पण खूप छान झालं माझं आणि तिथलं मंदिर पण खूपच छान होतं. म्हणजे हे मंदिर असं बांधलं होतं की ऑक्टोपस कसा असतो, ऑक्टोपस 8 हाताचा असतो, तसेच इथे 8 सगळीकडचे गणपती होते, ज्याला आपण अष्टविनायक असं म्हणतो. तुम्ही बघू शकता डोम शेप होता आणि बाजूला 8 हात होते गणपतीचे. इथला मंदिराचा परिसर एवढा स्वच्छ आणि सुंदर होता ना गाईज, खूप शांतता वाटू लागली. ही होती सकाळची वेळ आणि खूप शांत परिसर होता. आणि तुम्ही बघू शकता इथे मूषक मामा बसले होते, जे सगळे मंदिरासमोर असतात गणपती बाप्पाच्या, जे फेवरेट आहेत गणपती बाप्पाचे आणि वाहन पण आहेत. तर माझं खूप छान दर्शन झालं इथे. आणि मग मी पुढे कुठे गेले, काय काय केलं कोल्हापूरमध्ये ते आपण बघूयात पुढच्या व्लॉगमध्ये. आणि हां, मला ती बस खूप खराब मिळाली होती म्हणून मला रडू येत होतं. तर आजच्या पुरतं एवढंच. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.